नवराष्ट्रमाता उत्सव 2023 वर्ष 5वं. या 5व्या वर्षी तिसऱ्या पुष्पाला माय सावित्री सत्यशोध या विषयावर आईवर बोलण्यासाठी एक लेख उभी आहे. मला विशेष वाटतं मुके असणाऱ्या लेखी या देशातल्या बोलक्या केल्या त्या माझ्या आईनं, आणि त्या आईवर एका लेखीनं बोलावं एवढी लेखीची उंची आणि तेवढी पायात ताकद निर्माण केली तेही आमच्या मायेच. अशा माय सावित्रीबद्दल आज मी तुमच्याशी बोलणार आहे. आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी अनेक वक्ते माझ्या आधी बोलले याची मला जाणीव आहे, आणि ते बोलले असल्यामुळे तो विषय आपण एक स्किप करूया की ज्या ज्या विषयावर ते बोलले तो विषय मी न बोलता आपण मुद्द्यावर येऊ. सत्यशोधन सावित्रीबाई फुले म्हणजेच आपली माय या विषयावर आपण बोलूया. आजच्या बोलताना कदाचित काही मतभेद आपले होऊ शकतील याची मला जाणीव आहे, आणि ते असले पाहिजेत. त्याचं कारणच आहे मतभेद असल्याशिवाय आपला कार्यकर्ता आणि आपली चळवळ पुढे जाणार नाही. सगळेच आपण समविचारी असलो तर भांडायचं आणि लढायचं, आणि आपणच आपल्यामध्ये परिपक्वता कशी निर्माण करायची हा प्रश्न पडेल. त्याच्यामुळे आपले सगळ्यांचे मतभेद आपण मान्य करून स्वीकारून आजच्या या वेगळ्या कार्यक्रमाला मला बोलवल्याबद्दल सर्वप्रथम मी संयोजकांचं आभार मानते. त्याचं कारण असं आहे, 9 दिवसाच्या या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रभर आमची व्याख्यानं असतात, सगळी असतात, पण या 9 दिवसात महिलांचा विशेष सत्कार अवॉर्ड असं एक असतं. पण या 9 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये 9 राष्ट्रमातांचा उत्सव ही संकल्पना पहिल्यांदा ऐकली. त्याच्यामुळे मला इतकं कौतुक वाटलं की सरांनी सांगितलं मी येणार. कारण 9 दिवस 5 वर्ष आहे. विशेष म्हणजे मी हेही सांगितलं मी दरवर्षी वेगवेगळ्या विषयावर बोलायला येईल. पुढच्या वर्षी सावित्रीबाई नको, आपण वेगळ्या विषयावर बोलूया असा सुद्धा सरांना मी शब्द दिला. आणि मला कौतुक याचं वाटतं की एखादा विचार घेऊन तो कंपल्सरी विचार घेतल्यानंतर तो तुटतो काही दिवसानंतर, कारण बरेच त्याच्यामध्ये प्रश्न येतात, त्या प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतात. कारण आपला कार्यकर्ता हा फार तळमळीचा आहे याची मला जाणीव आहे. म्हणजे कसं माझ्या मायचं हृदयच पिळवटून गेलं आणि पटकन त्यानं तेल घेतलं होताला. चिमणीला तेल नाही 2 आण्याचं मागवलं, फोडणीला तेल नाही म्हणून 4 आण्याचं मागवलं, भाजी काही नाही म्हणून चटणीवर भागवलं. असा आमचा कार्यकर्ता आहे किती केलं तरी. त्यामुळे चटणीवर राहणाऱ्या या कार्यकर्त्यानं इतके वर्ष कार्यक्रम घेणं आणि एकतेनं राहणं हे सगळं या ऐतिहासिक भूमीमध्ये कार्यरत असणारे सर्व संयोजक, मग एकनाथ दादा गायकवाड असतील, राहुल खांडेकर सर असतील, गायकवाड सर असतील, आणि इथल्या माळी समाजाचं प्रतिनिधित्व करत माझ्यासोबत महिला म्हणून उपस्थित असणाऱ्या माळी ताई की ज्यांनी पहिल्यांदा आज माळी घेतला हातात, हे सगळं झालं ज्यांच्यामुळे अशा माय सावित्री यांना प्रथमतः मी वंदन करते. आणि तुमच्यासमोर कोणत्याही कवितेच्या कोटेशन आणि काही गोष्टी न सांगता आज सच कविती सिलेक्ट आहे असं म्हणत अगदी आपल्याला काही बोलणं माझं बोचलं तरी चालेल, पण आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे याची मी सुरुवातीलाच कल्पना देते आणि आपल्या माझ्या मूळ मुद्द्यावर विषयावर येते. सत्यशोधक ज्योती सावित्री. खरं तर सत्यशोधक या शब्दाचा आपण आता अर्थ समजून घेऊया. सत्यशोधक म्हणजे नेमकं काय? तर जो सत्य शोधतो, जो सत्य वागतो, जो सत्य बोलतो तो सत्यशोधक. देश काळ आणि वर्तमान वगैरे त्याला कशाचंही बंधन नसतं असं सत्यशोधक. मग सत्य कोणत्याही काळामध्ये त्याचं बदलत नाही आणि तो प्रकाशित ठेवतो त्याचं सत्य असा तो सत्यशोधक. सत्यशोधक समाज ज्याची स्थापना 24 सप्टेंबर 1873 साली झाली, त्या समाजाचा पाया जर आपण पाहिला तर तत्वज्ञान आणि दृष्टी ही त्यांचा बेस आहे. सत्य, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, समान हक्क, समान संधी आणि स्वावलंबन हे सगळं त्याच्याकडे आहे ना, तो सत्यशोधक समाजाचा खरा पाईक आहे असं मला वाटतं. आता सत्यशोधक समाजाचं ध्येय काय हे समजून आपण घेऊया. कारण सत्य असणाऱ्या गोष्टीवर असत्याचं कुठंतरी आवरण असतं, ते आवरण काढतो आणि ते काढण्याचं काम करणं हे ध्येय सत्यशोधक समाजाचं आहे. आता सत्यशोधक समाजानं धर्म कोणता मांडला तर तो मांडला मानवतावाद. आणि मानवतावाद हा त्यांचा धर्म आहे. त्यांची चळवळ ही प्रांतीय जातीय अशी कोणाकोणाला वाटू शकते. ती काय ठराविक कोपऱ्यावर हे बोलतात असं नाहीये, पण ज्यांना वाटतं त्यांना सामाजिक वादाचा आणि परिस्थितीच्या ठेवणीचा तो दोष आहे असं मला वाटतं. कारण चळवळ ही ब्राह्मण समाज, प्रार्थना समाज यांच्या जवळ जरी वाटली तरीही सत्यशोधक समाजाची चळवळ ही भक्तिवादी नाही हे मला विशेष सांगावंसं वाटतं. आणि म्हणून भक्तिवादाकडे स्वतः महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनं आम्हाला नेलेलं नाहीये. मग त्यांनी आम्हाला पर्याय काय दिले हे आज आपण समजून घेणं फार गरजेचं आहे.
सार्वजनिक सत्यधर्म यामध्ये ठराविक गुरु, अवतार किंवा कोणीतरी मध्यस्थ असं अजिबात नाहीये. की कुठल्या तरी मध्यस्थाकडून आपल्याला काहीतरी मिळतंय ही भावना इथे पूर्णतः नष्ट झालेली आहे किंवा ती मांडली गेलेली नाही. कोणतं तरी एक पुस्तक हे प्रमाण असं अजिबात इथं मांडलेलं नाहीये. काही बाह्य गोष्टींची काही चिन्ह इथं वापरलेली नाहीये. त्याच्या शोधाचा बाण आणि बंधन सुद्धा नाहीये. सत्य सर्वव्यापी आहे. धर्म भोळेपणा सोडून हेच सत्यशोधक समाजाचं कार्य हे आपण आता समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून सत्य, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व या सगळ्यांचा गाभा आणि बुद्धिवाद म्हणजे बुद्धिप्रमाण आणि बुद्धिवाद हा ज्यांनी स्वीकारला, ज्यांचा प्राण आहे हा असा सत्यशोधक समाज. ही कन्सेप्ट आपली आधी क्लिअर होणं गरजेचं आहे. आणि म्हणून कोणत्याही विषयाची चिकित्सा व्हायला पाहिजे, मीमांसा व्हायला पाहिजे, टीका व्हायला पाहिजे आणि बौद्धिक विवरण करणं हे गरजेचं आहे. विज्ञानाच्या आणि आधुनिक जगाच्या पार्श्वभूमीवर कुठेही शास्त्राच्या गोष्टीला विरुद्ध कुठलीही सत्यशोधक चळवळ गेलेली नाही. पण जातीभेद विरहित समाज आणि सगळ्यांनी एकतेनं राहणं, जात धर्म याच्या पलीकडे जाऊन स्वावलंबी होणं, परावलंबन जिथं कुठं थारा नाही असा आहे सत्यशोधक समाज. इथपर्यंत तुम्हाला मी त्यांची कन्सेप्ट सांगितली. पण याबरोबर आता नव्या युगाची संकल्पना ही आपण समजून घेणं फार गरजेचं आहे. मग ही नव्या युगाची संकल्पना कोणती आहे? तर ज्ञान, माणूसपण आणि स्वातंत्र्य हे ज्यांच्यामुळे आपल्याला कळलं ते म्हणजे ज्योती सावित्री. आता साऊ म्हणून आपण बोलूया. आपल्या माईबद्दल बोलतो म्हटल्यानंतर मी आहोजोबो बोलणार नाही किंवा आपण आईला कधी आरेकारे करतो तो हक्क असतो लेकीचा असं मी म्हणते. त्याच्यामुळे राष्ट्रमाता सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलते याची मला जाणीव असली तरी माझ्या आईचं सांगतेय आणि माझ्या वडिलांबद्दल बोलतेय. त्यामुळे मायबापाचं बोलत असताना आपला हक्क असतो लेकीचा. त्यामुळं बऱ्याचदा उल्लेख माझा एकेरी आला तर त्याचं कारण बोलताना ते असेल हे मी आधीच क्लिअर करते. व्यक्तिमत्व कसं असावं? आता बोलताना अनेक जण सांगतायत की नवरा बायको आदर्श कसे असतात किंवा कसे असले पाहिजे. हे बरे आपल्याला माहिती आहे किंवा बऱ्याच जणांच्या व्याख्यानातून आपण कळले. पण अभ्यासपणे आपण अभ्यास करूया. व्यक्तिमत्व त्यांचं प्रतिभाशाली होतं, उत्तम अभ्यासिका होत्या, निस्वार्थी समाजसेविका होत्या जे आत्ताच आपल्याला लक्षात आलं. मात्र याच बरोबर महात्मा फुलेंच्या नंतर सत्यशोधक समाजाचं नेतृत्व घेणाऱ्या सुद्धा सावित्रीबाई होत्या हे सांगणं मला फार महत्त्वाचं. म्हणजे आपला नवरा गेल्यानंतर टिटवं हातात घेताना दत्तक मुलाचा हक्क जिथं नाकारला जातो आणि जिथं रक्ताची नाती आहे त्यांनी अगदी दिला पाहिजे असं सांगितलं जातं. त्या समाजाला कांठाळी एक विचारणं देत नवा विचार जागृत केला आणि सांगितलं माई सावित्रीनं की दत्तक घेतलेला मुलगा हा सुद्धा पोटच्या मुलाच्या इतकाच महत्वाचा असतो. माझ्या नवऱ्यानं मला शिकवलेलं आहे आणि मी तेच मानते. रक्ताची नाती जवळची नसतात, विचारांची नाती जवळची असतात. जो माझ्या नवऱ्याला विचारानं जवळचा तो माझा. आणि म्हणून टिटवं लोकांनी काढलेलं घेतलं आणि यशवंताच्या हाती दिलं आणि स्वतः माय सावित्रीनं यशवंताच्या हातात हात घेत टिटवं हातात घेतलं. एक महिला एवढा क्रांतिकारी विचार करू शकते हे इतिहासात पहिल्यांदा झालं. हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आता पूर्वीच्या सगळ्या चौकटी तर आपल्याला माहितीच आहे. पण महात्मा फुले सुद्धा कधी कमी नव्हते बरं. महात्मा फुले कसे होते? कृतिवंत होते, दृढ निश्चयी होते. परिवर्तनाची पहिली प्रभावी ललकारी म्हणजे महात्मा फुले. त्यांच्या उक्तीतून आणि कृतीतून पाऊलुपरी प्रकट होतं की बोललंय काही चाललंय असं कुठंच नाहीये त्याचं. आणि म्हणून सावित्रीबाईंकडे पाहत असताना ज्योतिबा फुल्यांनी दिलेली साथ आणि घेतलेले निर्णय यांचा सुद्धा अभ्यास करणं तितकंच गरजेचं आहे. आता सावित्रीनं नेमकं काय केलं तर आपल्या या साऊनं मृत असलेल्या समाजाला प्राण ओतण्याचं काम केलं. अनेक सावित्री समाजामध्ये आहेत की ज्यांनी नवऱ्याचं प्राण आणलं म्हणून आपण सगळेजण कथा कादंबऱ्या या सगळ्यामध्ये ऐकतो. पण मला वाटतं समाजाचे प्राण आणणारी इतिहासातली सावित्रीबाई म्हणजे आपली साऊ ही पहिली जगातली आहे की तिनं समाजाला जिवंत केलं. अशा सावित्रीबाईनं एक स्वतःचा सुवर्ण अक्षरांनी इतिहास रचला. खरं तर इतिहास भूतकाळात जातो आणि लोकांना विसर पडतो. पण माय सावित्रीचा इतिहास कधीही भूतकाळात जाऊ शकत नाही कारण येणाऱ्या कित्येक पिढ्या नव्यानं त्याच्यावर संशोधन करतील एवढं माय सावित्रीचं काम आहे. मग आता त्यांनी काय केलं तर पूर्वीच्या चौकटीतल्या लेखनाला सुद्धा त्यांनी मोकळं केलं. लेखन कोणतं होतं? पूर्वीचं लेखन हे देव धर्म अशाच्या पद्धतीनं सेंटरला देत असायचं. त्यांना केंद्रभूत ठरून लेखन केलं जायचं. मात्र माय सावित्रीने पहिल्यांदा मानवतावादी आणि सर्वसमावेशक लेखन असलं पाहिजे या दोघा नवरा बायकोनी सगळ्या जगाला सांगितलं आणि लिखाण या क्षेत्रामधले विशेष त्यांनी बदलून टाकले.
मग विषय काय आले बरं, तर त्यांनी स्त्रियांचं आणि शूद्रांचं जीवन हे त्यांच्या लेखनाचं केंद्रस्थान मानलं. किती मोठा विषय बघा. लेखनाचे पूर्वीचे विषय बघितलं तर देवाचा अवतार, धर्म आणि या विषयावर ते चक्र फिरत असायचं. पण आपण जे रोजचं जगतो ते प्रश्न, ते मुद्दे, ते स्त्रियांचे प्रश्न हे कुठेतरी एक लिखाणामध्ये येऊ शकतात आणि लिखाणातल्या जगापर्यंत पोहोचू शकतात हा विचार लोकांना मान्य नव्हता किंवा लोकांना रुजणारही नव्हता. माई सावित्रीनं तो सगळ्या जगाला सांगितला. पण लिखाण कसं पाहिजे, साधं सोपं असावं, भाषा रसाळ असावी, वाक्प्रचार त्याच्यामध्ये होते. विशेष म्हणजे म्हणींचा वापर सावित्रीबाई खूप सुंदर करायच्या, त्याच्यामध्ये लोकभाषेचा वापर करायचा. मात्र लढीवार अलंकारापेक्षा वास्तवतेवर भर माय सावित्री देत होत्या. मला तर वाटतं संस्कृत आणि इंग्रजी या भाषेच्या गुलामगिरीतून मराठीला मुक्त जर कोणी केलं असेल तर ज्योती आणि सावित्री. कारण मराठी भाषा सुद्धा या दोन भाषांमध्ये अडकलेली होती. ती मुक्त केल्यामुळे मराठी लेखन आल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये वाचता आलं. हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. बरं, आता शिक्षणासाठी विचार करत असताना माय सावित्रीचं काम थोडं वेगवेगळ्या पद्धतीनं समजून घेणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की माय सावित्रीवर आपण बोलतो, पण मग नवरा बायको म्हणून साथ देत असताना किंवा निवड करत असताना आत्ताची पिढी कोणत्या विचारांनी बघते हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण लिखाण या क्षेत्रामध्ये, अभ्यास या क्षेत्रामध्ये सुद्धा नवऱ्यानं माझ्या हे केलं तर मीही हे करते आणि बायकोने माझ्या हे केलं तर मी हे करतोय असं समविचारी एकत्र विचारानं करणारे किती जोडपे आहेत आपल्याकडे. हा मात्र अभ्यासाचा आपला विषय. कारण बऱ्याचदा आपल्याकडे, मी तुमची आधीची व्याख्यानं कालची परवाची अशी ऐकलेली आहे आणि त्याच्यामध्ये असंच असं की देव धर्म याच्यावर आपण पर्याय म्हणून काय, तर आपण हा नवरात्र उत्सव याला पर्याय नवराष्ट्रवादाचा उत्सव हा दिला. पण नुसतं 9 दिवस व्याख्यान आयोजित करून कार्यक्रम होणार नाही. 9 दिवस सगळे जण नाटकाला येतात, गाण्याला येतात, तसे काही येतील, काही जण अभ्यासपूर्वक ऐकतील, काही जण ऐकलेले इथून जाताना सोडून पण जातील. पण याचा आउटपुट काय, पुढच्या वर्षी येताना यातले कित्येक जण खरंच अभ्यासपूर्वक मला काही ऐकायचंय आणि माझे विचार बदलले म्हणून येतात का. मला माझ्या आधीचे वक्ते बोलताना टेक्सास दादा बोलताना दिसले की ते म्हणाले त्या दिवशी उद्घाटनाच्या दिवशी की पूर्वीच्या कालखंडामध्ये आई माझं ऐकत नव्हती आणि आई देवधर्माचं करायची म्हणून मी बोलायचो. आताच्या कालखंडात बायको माझी करते. पण माझं जनरेशन थोडं वेगळं आहे. मी तुमच्या पिढीला थोडा विरोध करते. माझं जनरेशन आताचं 25-30 आमची अशी मत आहे की आता तुमच्या काळात आईचं होतं, नंतर बायकोचं होतं. आमच्या कालखंडात कोणाच्याही घरी रमाईचे प्रयोग झाले तर मी चेंज करायला जाते किंवा रमाईच्या प्रयोगासाठी तयार व्हायला कोणाच्या घरात गेले तर मला ते वारे दिसतात. त्यांना काहीही वाटत नाही आणि ते मला सर्रासपणे सांगतात, मॅडम मी मात्र सगळं सोडलंय, धर्मांतर केलं तसं मी सगळं सोडलंय, पण काय करू माझी सून ऐकायला तयार नाही. त्यामुळं तुमची मतं अशी असतील की आईचं कारण असेल, माझी मतं वेगळी आहेत, आता सुनांची कारण आहे. त्यामुळे येणारी सुशिक्षित पिढी माय सावित्रीनं सांगितलेल्या वाटेवर खरंच सुशिक्षित झाली का हा प्रश्न माझ्यासारखी लक्षात पडतो आणि त्याचं आपण आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे प्रत्येक घरात आहे. म्हणजे आता किती दिवस सासूवर खापर फोडायचा, आता सुनेवर येत आहे, आता सून थोड्या दिवसानंतर कोणा दुसऱ्यावर त्यांच्या सुनेवर ते गेली. खापर फोडणं, नावं ठेवणं, एकमेकांवर टीका करणं याच्यातनं पर्याय सापडणार नाही. यातनं नाती तुटती, घरं तुटती. मुद्दा काय, याला पर्याय आपण कशा पद्धतीनं समजावून सांगतो, कशा पद्धतीनं त्यांना वेळ देतो. नुसतं आपण एक नवा कट्टरतावाद जर उदयाला आला ना, मी म्हणेल ते खरं किंवा आमच्या झालं की असं जर आपण करायला लागलो तर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित नसणारा नवा कट्टरतावाद आपल्यामध्ये येईल की त्याच्या आपण खरी विरोधात होतो. समर्थन करता करता आपण कधी कट्टरतावादाचे पायी झालो किंवा पुरस्कृत झालो हे आपल्याला पण कळणार नाही. ही मात्र धोक्याची रेषा आपल्याकडे आहे, याची जाणीव मला सुद्धा आहे बोलताना. आणि म्हणून महात्मा फुले आणि सावित्रीबाईंबद्दल बोलत असताना दोघांचं लिखाण सुद्धा कसं आहे बघा, एकीकडे तृतीय रत्न लिहितात तर दुसरीकडे सावित्रीबाई फुले त्याच वेळी पावन कशी सुबोध रत्नाकर लिहितात. म्हणजे सार्वजनिक सत्यधर्म शेतकऱ्यांचा असूड एकीकडे तर एकीकडे काव्य फुले आहे. म्हणजे मला सांगायचं काय की दोघं जण वेगवेगळ्या पद्धतीनं आपापलं काम लिखाणातनं करतात. असे आपण करतोय का हा एक प्रश्न. दुसरं, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं नाव बऱ्याचदा आपल्याला तुटून किंवा तोडून घेता येत नाही. त्याची कारणं पण आहे. कारण त्या दोघांचं काम हे खूप सुसंवादी आहे. दुसरं एक असं होतं, सावित्रीबाई आणि महात्मा फुलेंवर बोलत असताना सावित्रीबाई महिला आहे आणि स्त्री कायम अशी बोलताना असं म्हटलं जातं की पुरुषांनी घडवलं. या विषयावर मी येणार आहे. बरेच जण असे कितीतरी माझ्या समोर असतील की मॅडम मी हिला घडवलं आणि बायको सांगत असेल मी यांना घडवलं. आता ते तुम्ही कसं घडवलं तोपर्यंत विचार तुमच्यापर्यंत राहते. मी काही उदाहरणं देते आणि पुरावे इतिहासातले पाठ क्रमांकानुसार सांगते, त्यातनं आपल्याला लक्षात येईल कोणी कोणाला घडवलं.
घडवलं आणि कोणी कोणाला नाही घडवलं हे समजून घ्या आजच्या कार्यक्रमामध्ये. आणि म्हणून नवरा बायकोच्या विषयी आपण आदरपूर्वक बोलत असताना जर आपण नवऱ्याचं काम हे वटवृक्षासारखं असेल तर बायकोचं काम त्यांच्या सावली आणि प्रतिभाशाली व्यक्तिमत्वाखाली कुजव पडण्याचं किंवा झाकणं किंवा कमी पडण्याची फार शक्यता असते. असं सावित्रीबाईच्या बाबत होऊ नये म्हणून ग.बा. सरदार खूप सुंदर म्हणतात की समाज परिवर्तनाच्या ठिकाणी जर महात्मा फुले आणि ज्योतिबा फुले यांचं व्यक्तिमत्व आपणच सांगताना आणि मांडताना सुसंवादी मांडलं तर दोघांवरही अन्याय होणार नाही. कारण दोघांची कामं ही प्रचंड ताकदीची आणि इतिहासामधली महत्वाची. आणि म्हणून 20वे शतक हे स्त्री सुधारण्याचं शतक मांडलं आणि भूतकाळाच्या सगळ्या परिस्थितीचा जर आपण अभ्यास केला तर माय सावित्रीच्या विचारांची आचारांची किंमत समजावी याच्यासाठी 2च उदाहरणं सांगणार आहे आणि माझ्या मूळ उदाहरणावर येणार आहे. कारण माय सावित्री खूप छान पद्धतीनं अनेकांकडून समजून घेतलेली आहे पण तरी सुद्धा त्याचा नवीन काय आजच्या काळात बऱ्याच मुलांना सगळं काही ऐकून मिळतो, टीव्हीवर मिळतं, इंटरनेटवर मिळतं, पिझ्झा बर्गर सगळं मिळतंय. पण त्यासाठीचा शिक्षण घेत असतानाचा रोजचा प्रवास आणि आई वडील जिथे नोकरी करतात ती नोकरी मिळवण्यासाठीचा संघर्ष, शिक्षण, नोकरी आणि मूलभूत गरजांसाठीचा त्यांचा स्ट्रगल समजण्यासाठी खूप कालावधी जावा लागणार आहे. ते आपण वेळीच कान उघडणी केली पाहिजे. त्यासाठी ही 2 उदाहरणं महत्वाची आहेत. मुंबई नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये शूद्रांच्या शाळांना म्हणजे शूद्रांच्या मुलांना प्रवेश होता. मात्र 1826 ते 27 मराठी, कोळी, कुणबी, भंडारी मुलांना शाळेतून काढून टाकले. ढाकलेराजे प्रसिद्ध आहे. ते म्हणतात हलक्या जातीचे लोक शिकून पुढे हुशार झाले तर उच्च जातीयांना रोजगार मिळणार नाही. हे कारण याला पुरावा आहे. महाराष्ट्रातील समाजविचार डॉक्टर गोविंद मोरेश्वर रानडे यांचं पान क्रमांक 250 याच्यावर हा पुरावा आहे. कुठलाही स्टेटमेंट माझं बोधट दिसणार आहे. दुसरं उदाहरण त्याच शाळेतील बापूशास्त्री शुल्क ते बघा म्हणतात प्रभू, शेणवी, सोनार, वैश्य अशा जातीच्या मुलांना मराठी व्याकरण शिकवायचं तर काम हलक्या प्रतीचं वाटत असतं. ह्याला पुरावा महात्मा फुले यांचं व्यक्तिमत्व आणि विचार ग.बा. सरदार पान क्रमांक 13. अशा परिस्थितीमध्ये ब्राह्मणेतर पुरुषांच्या शिक्षणाची ही परिस्थिती आहे तर आम्हा बायकांची शिक्षणाची परिस्थिती काय आहे याचा अंदाज तुम्हाला सगळ्यांना येत असेल. मग इथं समजुती काय होत्या तर एकतर अल्पवयात विवाह होतो, दुसरं अधर्म नको म्हणजे मुलीचं शिक्षण का नको आणि स्त्रिया शिकल्या तर खूप कर्माला लागतात. म्हणजे आता ते कसं आहे बघा, स्त्री शिक्षणाचे धोके काय, स्त्रिया बिघडते, शिकली की मुलगी बिघडते. दुसरं त्या मर्यादा ओलांडतात. तिसरं स्वच्छती किंवा खर्ची करतात कारण तिला स्वतःसाठी सगळ्याच मी करतो किंवा स्व असा लक्षात येतो किंवा मी काहीतरी आहे आणि मग ती त्याग करत असताना थोडं स्वतःसाठी जगली किंवा ते चुकीचं आहे. आणि मग कथा कादंबऱ्या सुद्धा वाचतात. हे वाचन केल्यानं अनैतिक प्रणय चाळ्या करू लागतात असा त्या कालखंडाचा एक समज आहे. नियतकालिकांमध्ये असे दाखले आपल्याला उदाहरणार्थ मिळतात. त्याचा मी तुम्हाला आशय सांगितला. याच्यामध्ये गंभीर मुद्दा काही जरी नसला तरी विरोध होत होता हे आपण मान्य करायला पाहिजे. दुसरं अहमदनगरमध्ये फरारे मॅडमच्या शाळेच्या कार्यपद्धती महात्मा फुले आणि त्यांचे मित्र सदाशिवराव गोवंडे यांनी पाहिली आणि भिडेवाडा हा सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी काढला. हे काढल्यानंतर ज्योतिबांच्या शिक्षणाच्या गरजेला टाकूला हा कधी ती माय सावित्रीनं आणि सावित्रीबाईनं दगड, शेण, कोळे, चिखल, टोमणे, टामणे सगळे झेलत घराबाहेर शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी टाकलेलं पहिलं पाऊल स्वतंत्र बंडखोर तिच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देणार आहे हे आपल्याला विसरता कामा नये. आणि त्याच शाळेचं स्मारक होण्यासाठी काल आपला मार्ग मोकळा झाला. हे आपलं ऐतिहासिक निर्णय कालच झालेला आहे. त्याबद्दल आपण त्यांचं स्वागत करूया आणि ज्यांनी या लढ्यासाठी लढले त्यांचं खरंच सगळ्यांचं कौतुक आहे. पण आता हे सगळं करत असताना सावित्रीबाई फुलेंकडून बघून आपण तुम्ही आणि आम्ही काय शिकू शकतो तर सावित्रीबाईंना कुठलंही तसं बॅकग्राऊंड विशेष नव्हतं. चिंचेच्या नाण्याला दगड मारायची, त्या चिंचा पाडायच्या, रोचा खोवायचा, मुलींबरोबर खेळायचं असं त्यांचं बालपण गेलेलं आहे. मात्र लग्न झाल्यानंतर योग्य मार्गदर्शन जर मिळालं तर आयुष्य बदलतं आणि आपण घडू शकतो. याचं आदर्श आताच्या कालखंडातल्या सगळ्या महिलांना आपल्याला जर कुठलं उदाहरण असेल तर माई सावित्री असतं. त्याचं कारण आहे बऱ्याच जणांना वाटतं मला आधी काही कळलं असतं तर बरं झालं असतं, मी पण बदलले असते, मला तेव्हा कळलं असतं तर मी सुधारले असते, तेव्हा काही आता आमच्यापर्यंत आलंच नाही, आता आम्ही हेच पाळत आलो, हेच आम्ही करत गेलो, त्याच्यामुळे आता काही बदलायला वाव नाही असा एक सूर दिसतो. माई सावित्री हे त्याचं उदाहरण आहे. कधीही केव्हाही तुम्हाला वाटेल त्या विचारसरणीला तुम्ही स्वीकारू शकता. त्याच्यासाठी वयाचं आणि वेळेचं बंधन नाही हे त्यांनी सांगितले. भारताच्या समाज व्यवस्थेत स्त्री पुरुषांच्या कार्यक्षेत्रात भिन्न कला आहेत. रूढी, परंपरा आणि धर्म आचरण हे नियम जरी असले तरी अधिकार सुद्धा भिन्न होते.
अशा पारंपरिकतेत गुरफटलेल्या अज्ञानी लोकांचा मानसिकतेला जरी विरोध झाला तरी सुद्धा लोकशाही आता आहे आपल्याकडे. ती लोकशाही आपण स्वीकारलेली आहे आणि ती स्वीकारल्यानंतर आताच्या कालखंडात माय सावित्रीच्या कार्याची थोडी कल्पना आपण जर केली तर आपल्याला लक्षात येईल की येणाऱ्या कालखंडाला हे किती समजणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की आताचा कालखंड हा फार चांगला वाटतो, पण हाच कालखंड येण्याच्या आधी काय भोगलंय हे सांगणं मला गरजेचं होतं. आता अभ्यासू आणि काही मुद्दे महत्वाचे सांगते. माय सावित्री समजून घेत असताना माय सावित्रीची 3 पत्र आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि माय सावित्रीची 5 भाषणं आपल्याकडे आहेत. या भाषणांचा आणि पत्रांचा उल्लेख मला विशेष करणं गरजेचं आहे, कारण सावित्रीबाई फुले म्हणजे स्त्री शिक्षणाच्या उद्धारकर्त्या. महात्मा फुलेंनी सांगितलं त्याप्रमाणे त्या घडल्या वगैरे अशीच आपण त्यांना लेबल देतो. मात्र शरीर सौंदर्याच्या पेक्षा गुणात्मक सौंदर्य माय सावित्रीचं किती होतं हे समजून घेणं गरजेचं आहे. बघा, हसतमुख असायच्या काळाच्या, वडिलांच्या सोबत शेतात जायच्या, त्याच वेळेस त्या कविता करायच्या. न कळत असताना सुद्धा शेती, रान किंवा फुलं, रंग या निसर्गाकडे त्या अट्रॅक्ट झाल्या होत्या. स्वयंपाक करायला त्यांना लग्नाच्या आधी अजिबात आवडायचं नाही. लग्नानंतर त्या स्वयंपाक शिकल्या, पण घरी आल्यानंतर तात्यांकडे एका काही उपाशी कार्यकर्त्याला कधी जाऊ दिलं नाही. हे माय सावित्रीचं वैशिष्ट्य आहे. माझ्या घरी आलेला कार्यकर्ता किती गरीब असू दे, श्रीमंत असू दे, पण तो जेवल्याशिवाय जाणार नाही याची काळजी सावित्रीबाईनं कायम घेतली. विवाहानंतर सुद्धा हे त्यांच्यामध्ये झालेले बदल खूप महत्वाचे आहे. म्हणजे दयाळू, ममताळू जरी त्या असल्या तरी यशस्वी जीवनाचा त्यांचा आलेख जर आपण पाहिला तर कधीही सत्काराची त्यांनी वाट पाहिली नाही. सत्काराचं किंवा कुणीतरी माझं खूप छान कौतुक करेल, प्रसिद्धीचा कधीही त्यांच्यामध्ये लवलेश आपल्याला दिसत नाही. अशा माय सावित्री ज्यावेळेस आपण समजून घेतो त्यावेळेस त्यांची काही गुण आणि पत्र आणि भाषण हे आपण समजून घेऊ. सर्वांगीण विकासाबरोबर भावनिक आणि सामाजिकतेचा विकास त्यांना अपेक्षित होता. आता शिक्षण मिळतंय, पण शिक्षणानंतर नोकऱ्या नाही आहेत, आम्हाला बेरोजगारी वाढलेली आहे. आता त्यांना शिक्षण अपेक्षित होतं, ते आपल्याला मिळतंय का? हा सुद्धा एक चिंतेचा विषय. मग कसं पाहिजे शिक्षण? तर आपल्यातील असामाजिक, अमानवीय प्रवृत्ती टाकून माणूस होण्यासाठी जे जे आपल्याला अपेक्षित आहे ते सगळं आपल्याला शिक्षणातून मिळालं पाहिजे. मग आपल्याला खरंच माणूसपणाचं सगळं शिक्षणातून मिळतं का? हा आपल्याला एक विषय. दुसरं, विद्यानीती व मानवता धर्म शिकण्याचं माध्यम साक्षरता पाहिजे. म्हणजे सुशिक्षित आहोत तर याच्यामध्ये आपल्याकडे काय दिसलं पाहिजे? स्वावलंबन दिसलं पाहिजे पहिल्यांदा. नंतर परिश्रमाचा आपण आदर केला पाहिजे. कोणतंही काम हलकं नाही आणि कोणतंही काम प्रतिष्ठेचं नाही. छोटं काम करा, मोठं काम करा, त्या कष्टाचा आपण आदर केला पाहिजे. आणि सतत उद्योगी राहिलं पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. माणसं शिकतात आणि शिकल्यानंतर उद्योगी राहत नाही किंवा गची बाधा येते, याला शिक्षण म्हणत नाही. आळस, परावलंबन न वाढण्यास उपयुक्त धर्म म्हणजे काय? तर विद्यादान करणं. मग विद्यादान म्हणजे काय? माझं काम कोणतंही असेल, मी शिकले, मग ते सुतार काम असू दे, शाळेतली शिक्षिका असू दे, गाणं असू दे, नृत्य असू दे, कोणतंही असू दे, पण मी जे काही शिकते ते मी लोकांना दिलं पाहिजे. त्याच्याशिवाय माझं सुद्धा नॉलेज हे परफेक्ट होत नाही, हे माय सावित्रीनं सांगितलंय. मग विद्या घेणारा कसा होतो? विद्या घेणारा दुसऱ्याकडून जेव्हा घेतो त्यावेळेस तो सामर्थ्यशाली होतो, त्याचबरोबर तो निर्भय बनतो, कारण त्याला नवीन काहीतरी मिळतं. मग घेणाऱ्याला मिळतं तर देणाऱ्याला काय वाटतं? मी दिल्यानं माझं त्याला आलं, म्हणजे आता मला काहीतरी गमावण्यासारखं वाटतं. पण असं नाही. मी माझ्याकडनं जे येतं मला चांगलं ते जर मी लोकांना दिलं तर स्वतः मी धैर्यशाली बनते आणि स्वतः सुशिक्षित या संकल्पनेमध्ये मी स्वतःला शहाणी बनते, असं प्रत्येकाला वाटतं जेव्हा आपण दुसऱ्याला देतो. त्यामुळे आता आपल्याकडे बऱ्याच जणांना असं होतं, मला येतं ते जर मी दुसऱ्याला शिकवलं तर नवा स्पर्धक तयार होतो. नाही, जेव्हा तुम्हाला अशी भीती वाटते त्यावेळेस तुम्ही सुशिक्षित नाही. हे सावित्रीबाईंच्याच मतानुसार आहे आणि त्या मताशी मी सहमत आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते. उद्योगधंदे सगळे करतात, पण उद्योगाचे माय सावित्री हे मी माझी मतं नाही सांगत. मी सावित्रीबाईंचे लिखाणातले मुद्दे तुम्हाला सांगते, मी फक्त माध्यम आहे. आता याच्यामध्ये उद्योग कोणते माय सावित्री सांगतात? 2 प्रकारचे, एक विचारी उद्योग आणि दुसरा विचार नसलेला उद्योग. आता विचारी उद्योग काय? तर आपण एखाद्या ठिकाणी अभ्यासाला बसल्यानंतर मेंदूनं विचार करतो, हाताने लिहिण्याचं काम करतो, बरोबर, परत आठवण्याचं काम करतो, डोळ्यांनी बघण्याचं काम करतो. ही जी सगळी तुमची अवयव वेगवेगळी एकत्र येऊन तुम्ही जे काम करता आणि विचार करून एक चांगलं विधायक काम करता ते झालं विचारी उद्योग. आता या विचारी उद्योगाबरोबर अविचारी उद्योग काय आहे? त्याला विचार नसलेला उद्योग. एखादं सांगू शकता का? साधं सोपं, भीक मागणं अविचारी उद्योग आहे. त्याला विचार काहीच नाही करायचा. कधीतरी मराठीत भीक मागायचे, कधीतरी इंग्लिश मध्ये मागायचे, कारण बऱ्याच जणांना असं वाटतं यांना मराठी कळलं नाही म्हणून हिंदीमध्ये पण मागतात. मात्र शिकून नोकरी करावं हे मात्र आम्हाला कळत नाही. मग खरंच आम्हाला शिक्षण मिळालं का? मग आम्ही उद्योगी आहोत का? म्हणजे हे 2 प्रकारचे माय सावित्रीचे उद्योग त्या काळातले आता लोक आहेत का? आहे. सावित्रीबाई फुले कालबाह्य झालेलेच नाहीये. त्यांची
त्यावेळेची जी प्रश्न आणि मतं तेव्हाची ती लोकांना सांगत होती ते आम्हाला आम्ही राबवत आहे. मग हे आपण किती गंभीर प्रश्नांना लाईटली घेतो आताच्या कालखंडात ह्याचा विचार करा. सदाचरण हे फार महत्वाचं त्यांनी सांगितलं, कारण विद्याधन ज्याच्याकडे नाही त्याला कोणीही विचारत नाही, आणि ज्याच्याकडे खूप होता का असेल ना पण ज्याच्याकडे विद्या आहे ना त्याला सगळं जग विचारतं, असं माई सावित्री त्या कालखंडात लोकांना सांगतात. चौथं त्या काय सांगतात त्यांच्या बोलण्यामध्ये बघा, भाषणामध्ये, व्यसनाला त्यांनी प्रचंड विरोध केला. त्या कालखंडामध्ये मुसळीचे पाटील होते, त्यांची पाटीलकी इतकी महत्वाची होती की सगळं गाव त्यांना सलाम ठोकायचं. मात्र व्यसन त्यांना लागलं आणि या व्यसनापायी मुसळीच्या पाटलाची पाटीलकी काढून घ्यावी लागली. केवळ व्यसनापायी काम चालू होतं, मात्र व्यसनाच्या अधीन गेल्यामुळे पाटीलकी जाते हे इतिहासाचं पहिलं उदाहरण त्यांनी सांगितलं. आणि 5वं भाषण त्यांचं फार महत्वाचं आहे, कर्ज या विषयावर. कर्ज आताही आपण सगळ्यांवर आहे, कोणाकडे कर्ज नाही, तुमच्या माझ्या सगळं असं एकही जण आपल्याला भेटणार नाही. 5वा विषय कर्जाचा का महत्वाचा आहे त्याचं कारण आहे कोरोना नंतरची परिस्थिती आणि कोरोना मधली परिस्थिती जर आपण पाहिली तर आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर कुठले ना कुठले हप्ते होते. ते हप्ते वसुली करण्यासाठी कशा पद्धतीने येत होते आणि वसुलीचे व्हिडिओ व्हायरल होत असताना आपण सगळ्यांनी पाहिले. पण त्यावेळेस पैसेच नसायचे तर कसे काय देणार लोक, हा सुद्धा महत्वाचा मुद्दा होता. अशा परिस्थितीमध्ये मला सांगणं महत्वाचं वाटतं, माई सावित्रीने ज्यावेळेस आता प्लेगचा उल्लेख माझ्या आधी वक्त्यांनी केलेला आहे म्हणून ते विषय सोडून दिले, पण त्या प्लेगच्या मध्ये लोकांना अनेक प्रश्न दुष्काळानंतरचे प्लेगचे भोगावे लागलेले. त्यावेळेस त्यांनी काय नियोजन केलं तर त्या कालखंडात त्यांनी त्या भाषणात सांगितलं माई सावित्रीनं की कर्ज घेत असताना एका वेळी अनेक कर्ज घेऊ नका, एका वेळी एकच कर्ज घ्या आणि ते कर्ज फेडल्यानंतर दुसरं कर्ज घ्या. हे माई सावित्री सांगतात की किती विशेष आहे. आता आपल्याकडे किती मोह आपल्याला आहे बरं, एका वेळी आपले किती कर्ज असतात, घराचं लोन असतं, कधी गाडीचं लोन असतं, आणि हवा तर एखादा ऍपलचा नवीन फोन आला तर आपण त्याचंही लोन काढतो, कारण लोन मिळते हरकत काय फिरू आपण. पण अशाच वेळेस लॉकडाऊन जर लागलं तर हे एका वेळी आलेले सगळे हप्ते भरणार कसे याचा मात्र विचार आपण आजपर्यंत केलेला नव्हता आणि करत नाही. आताही बऱ्याच जणांना वाटतं नोकरी आहे ठीक आहे, गेली तर गेली दुसरी बघता येईल, पण ती मिळत नाही तोपर्यंत हप्त्यांचं टेन्शन, त्याच्या समाजातली प्रतिष्ठा, नातं होतं, ह्यांचं एक आपला एक मान असतो आपण जपतो खोटा त्याच्यासाठी रिकळून सण करण्याची साजरा गरज नाही. हे माई सावित्रीने सांगितलं. कोणताही सण साजरा करा, काही करा, पण कर्ज काढून काहीच करायचं नाही हे माई सावित्रीने सांगितलं. आता माई सावित्री उत्तम वक्त्या होत्या हे मला सांगणं फार गरजेचं आहे की आता पहिलं पाऊल काही तुम्ही टाकलंय माहिती, तुम्ही आता बोलल्यात. आता माई सावित्री वक्त्या आपल्या खूप चांगल्या आहेत, मग आपल्या प्रत्येक घरातल्या बाईला बोलता आलंच पाहिजे. त्यांचं बोलण्याचं वैशिष्ट्य काय माहिती होतं तर माई सावित्रीचे बोलण्याचा विषय बघा, समाजातील सामाजिक समस्या व्यतिरिक्त व्यवहाराचे विषय सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये आलेले आहेत. त्यांना समजेल अशी ती भाषा वापरायचे, उदाहरणं असायचे. माई सावित्रीच्या भाषणात मुद्देसूदपणा असायचा, सुविचार असायचे. म्हणींबरोबर त्यांचं वाचन इतकं होतं की ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्र, भूगोल, इतिहास, गणित आणि चरित्र वेगवेगळ्या महापुरुषांची किंवा वेगवेगळी त्या कालखंडात जी उपलब्ध असतील ते त्यांचा अभ्यास होता. म्हणी, हिसाब नीती आणि रामदासांचे श्लोक, नीती शतक हे सुद्धा त्यांनी अभ्यासलेलं आहे त्या कालखंडामध्ये. आणि विशेष आहे या पुस्तकांवर काही खुणा मिळालेल्या आहेत ज्या माई सावित्रीनं वाचन केलेल्या आहेत. त्यावर त्यांनी मोडी लिपी, कानडी आणि उर्दूमध्ये खुणा केलेल्या आहेत. याचा अर्थ माई सावित्री बहुभाषिक होती. माई सावित्रीला आमच्या मराठी सोडून अनेक भाषांचं ज्ञान होतं हे आम्हाला आता कळणं फार गरजेचं आहे. आत्ताच्या कालखंडात सगळं अवेलेबल आहे, आम्हाला किती मराठी सोडून भाषा येतात उत्तमपणे हे मात्र आपण आता विचार केला पाहिजे. त्या कालखंडात त्यांना त्या कशा येत होत्या. दादोबा पांडुरंग यांच्याबद्दल तर सगळ्यांनाच माहितीच आहे, पण सगळ्यात महत्वाचं हे इन्स्पेक्शनला यायचे आणि इन्स्पेक्शनला आल्यानंतर शाळा पाहणी नेहमीप्रमाणे त्या कालखंडात असायची. पहिल्यांदा ज्यावेळेस माई सावित्रीची शाळा होती आणि त्याची वार्षिक परीक्षा होती तर चित्र बघा, शाळा पहिली, वार्षिक परीक्षा, आणि या वार्षिक परीक्षेमध्ये 237 मुलींच्या वार्षिक परीक्षेची पाहणी करण्यासाठी आलेले इन्स्पेक्शनला पाहुणे आणि सगळा जमलेला गाव की वार्षिक परीक्षा नेमकी काय असती म्हणून पटांगणात गर्दी होती. पहिली वार्षिक सभा, वार्षिक परीक्षा ही कशी असते विचार करा. पण या परीक्षेनंतर माई सावित्री आणि ज्योतिबांचं एक ब्रीद फार आहे चळवळीतलं, ते म्हणजे एक सार्वजनिक पैशाचा चूक आणि तात्काळ हिशोब लगेच लोकांना देऊन मोकळा पाहिजे.
आणि त्याच ठिकाणी त्यांनी लगेच हिशोब सगळ्या लोकांना दिला शाळेचा आणि सगळ्यांना गर्दी होती पण त्या गर्दीमध्ये सुद्धा ते तिथं क्लिअर करणं त्यांना गरजेचं वाटलं. आज आमच्याकडे बऱ्याच ठिकाणी वर्गणी आपण देतो, बऱ्याच ठिकाणी आपल्या सगळ्यांनी एकतेनं आपण काम करतो, पण या वर्गणीचा आपण हिशोब देतो का, घेतो का, वर्गणीच्या सभा होतात का, जयंती होते मला मान्य, कार्यक्रम होतात मान्य, पण कार्यक्रमाच्या नंतर त्यातल्या उणिवा किती राहिल्या, कमतरता किती आहे, त्या पुढच्या कार्यक्रमात आपण त्या त्रुटी आपण जर सगळ्यांनी मिळून त्याच्यावर उपाय विचार केले तर तसा पुढचा कार्यक्रम कसा चांगला होईल याच्यावर बैठका आमच्या कार्यकर्त्यांच्या होतात का, हे फार पाहणं गरजेचं आहे. आणि त्यातून आपण हिशोब देतो का, जर आपण हिशोब देतो तर आपल्याला खर्च किती जास्त लागतो किती कमी लागतो हे देणाऱ्यांनाही कळतं. त्यामुळे वर्गणीसाठी कोणाच्या पुढे हात पसरायची गरज नाही, ते आपलं नैतिक कर्तव्य आहे आणि ते लोक हात स्वतः मोकळ्या हातानं देतील याची सुद्धा या सभेतनं आपल्याला पाहणी करता येतील असं मला वाटतं. खरे खोटं शिक्षणातून निवडण्याची क्षमता आली पाहिजे असं माई सावित्री म्हणतात आणि मग स्वतंत्र प्रतिभा जपली पाहिजे. यासाठी माई सावित्रीच्या शाळेमध्ये एक कार्यक्रम चालू होता आणि कार्यक्रम चालू असताना सगळेजण बसले, पाहुणे आले आणि पाहुणे बक्षीस देतात. बऱ्याचदा पाहुणे लहान मुलांना गोळ्याने बिस्किट देतात. असंच पाहुणे आले, पाहुण्याने बिस्किट काढलं आणि गोळ्या असं ते देत असताना माई सावित्रीची शाळेतली विद्यार्थिनी पाहुण्यांना सावित्रीबाईकडे बघत म्हणाली, मला बक्षीस म्हणून गोळ्या बिस्किट नकोय, माझ्या शाळेला ग्रंथालय नाहीये, मला ग्रंथालय द्या आणि पुस्तकं द्या. माई सावित्रीने शाबासकी दिली, पाहुण्याने त्याची सोय केली. पण माझ्या शाळेतल्या शिक्षिकेच्या समोर मी पाहुण्याला असा विचार मांडू शकते, एवढी ताकद एक शिक्षिका देते, मला वाटतं याच्यासाठी शिक्षिका आजच्या कालखंडात नसेल. कारण आमच्या काळात आताच्या कालखंडातल्या शिक्षिका तासाला मुलांना प्रश्न विचारला तर डोळे मोठे केले जातात, पूर्व प्रश्न विचारूचं शाळेत आणून जातो, क्लासमध्ये लावलं जातं. शाळेला प्रतिस्पर्धी असणारी एक क्लास नावाची सिस्टीम आहे. क्लासमध्ये गेल्यानंतर शिक्षक किती शिकवणारे असले तरी विद्यार्थी जास्त असतात, त्यामुळे तिथेही ते थांबलं जातं. विद्यार्थी आमचा बोलण्यापेक्षा मुका कसा केला जाईल हे आमच्याकडे पाहिलं जातं आणि म्हणून मुलांना बोलकं करायचं असेल तर पालक म्हणून तुम्ही मुलांच्या शाळेच्या अभ्यासामध्ये वेळ देणं, लक्ष घालणं गरजेचं आहे. चळवळ करतोय, कार्यकर्ता आहे म्हणजे दिवसभर बाहेर आणि पोरांना आपण जर आपल्या घडवू नाही शकलो तर येणारी पिढी ती आहे. कारण तुम्ही लोकांची लेकर घडवता तशी आपली कार्यकर्त्यांची लेकर घडली पाहिजे, हे माझं पहिलं आहे. त्याचं कारण असं आहे की आपण सगळ्यांना सांगतो पण आपल्या घरातली मुलं आपल्या चळवळीमधली सगळे वडील घरी समाजासाठी काम करतात, आमच्यासाठी नाही. हा सूर मला माझ्या पिढीतल्या काही मुलांशी संवाद साधल्यावर येतो, त्याचं वाईट वाटतं. कारण मुलांची तेवढी समज नाही, माझ्यासाठी काय केलं, वडील समजसेवा करतात, समाजासाठी केलं. पण असं कधीही कार्यकर्त्याच्या घरात येणाऱ्या एखाद्या तरी पिढीला वाटलं ना तर कार्यकर्त्याच्या आधी त्यांचं केलेलं काम आमच्यासारखे जे आम्ही त्यांना मानतो त्यांना प्रश्न पडतो की पोरं बाबाला समजून घेत नाही, आईला समजून घेत नाही. एखाद्या महिला कार्यकर्त्याचा शेवट आपल्या मुलांना कानाखाली मारून जर होत असेल तर एकेकाची पॅन्शन असणारी बाई मुलाचं कानाखाली खाते आणि वृद्धापकाळात जर त्यांना मरण येत असेल तर मला वाटतं आत्ताच्या पिढीनं आपण विचार करणं गरजेचं आहे की कार्यकर्ता जपला पाहिजे, टिकला पाहिजे आणि त्या कार्यकर्त्याचं घर आणि लेकरं बघणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. कारण कार्यकर्त्यानं त्याच्या आयुष्याचा वेळ आपल्याला दिलेला आहे, कोणाचाही वेळ फुकट नाही आणि कोणी आपल्यासाठी काम करतं ते उपकार करत नाही असं ती आपली भावना आहे ना. त्यापेक्षा प्रत्येकाच्या कामाचा आणि दिलेल्या वेळेचा आपण आदर करूया. एक महत्वाचं उदाहरण सांगते की बाल हक्क प्रतिबंधक गृह काढलं इतिहासामध्ये हे बरेच जण सांगतात. याच्या पलीकडं इतिहासामध्ये याची इन्फॉर्मेशन ज्योती मुंबई असं सचिवाला म्हणजे लिहिलेलं एक पत्र आहे, त्या पत्रामध्ये मिळते. या एक वेगळ्या काशीबाई आहे, काशीबाई त्या वेगळ्या या वेगळ्या या काशीबाई आहेत. या काशीबाई नावाच्या महिलेला त्या कालखंडामध्ये काळ्या पाण्याची शिक्षा झाली 1863ला काशीबाईला काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि काळ्या पाण्याची शिक्षा झाल्यानंतर सगळ्या इतिहासामधली महिलेला काळ्या पाण्याची शिक्षा झालेली ही पहिली घटना आहे. ही सगळ्यांना पेपरमध्ये आली. पण त्यानंतर अनेक महापुरुष आताचे जे आपण अभ्यास होते त्या कालखंडाचे होते त्यांनी एकमेकांची चर्चा केली, मात्र उपाय कोणी केला नाही. पण महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंची चर्चा केली आणि काळ्या पाण्याची महिलेला शिक्षा पहिली किती मोठी केस आहे तर आपण याच्यासाठी काय करू शकतो म्हणून महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनं सगळ्यात पहिल्यांदा काळे पाणी टाळण्याचा उपाय अशी एक जाहिरात केली आणि ती जागोजाग लावली. सगळ्या बायका तिथं आल्या आणि त्यांना नेमकं काय आहे ते लक्षात आलं तर इथे बाळंतपण अगदी सुरक्षितरित्या आणि व्यवस्थितरित्या केलं जाईल. 100 पेक्षा जास्त लोकांचं बाळंतपण माई सावित्रीनं त्या कालखंडात तिथं केलेलं आहे. मला विशेष याचं वाटतं इतिहासातल्या या काशीबाईला शिक्षा काळ्या पाण्याची का झाली हा प्रश्न खूप महत्वाचा जो मी तुम्हाला सांगितलं नाही. त्याचं कारण काय असेल तर ही विधवा होती काशीबाई आणि तिथल्याच एका ब्राह्मण समाजातल्या एका ब्राह्मणानं तिला उपभोगली आणि त्यातनं ती प्रेग्नेंट राहिली. बरोबर राहणाऱ्या बाईला त्या मुलाच्या बापाचं नाव असणं फार गरजेचं असतं आणि त्यात ती विधवा ती जाऊन त्याच्या हातापाय
रडायला लागली, मात्र त्यानं तिला स्वीकारली नाही. मग आता बाळ पाडणं सुद्धा शक्य नव्हतं, त्या बाळाचं करायचं काय? म्हणून या काशीबाईनं त्या बाळाला जन्म दिला. आणि जन्म दिल्यानंतर बदनामीचं काय करणार? मग त्या बाळाला तिने विहिरीत पाडलं आणि मारलं. स्वतःच्या लेकराचा खून करावा किंवा मारून टाकावं समाजात जगण्यासाठी हे आईला एखाद्या वाटणं. हे आई पण किती मोठं आहे की स्वतःच्या आईला लेकराला जन्म देऊन कवटाळता येत नसेल तर तिथला समाज किती विदार पद्धतीनं त्या स्त्रीला हॅरॅश करत असेल याची कल्पना तुम्हाला येईल. म्हणून मी हे सांगितलं. आणि अशा काशीबाईला काळ्या पाण्याची शिक्षा होते, कारण इंग्रजांना त्यावेळेस लक्षात आलं की हा खून केलेला आहे आणि तिचंच हे लेकरू आहे आणि म्हणून तिला शिक्षा दिली. मात्र शिक्षा दिली एवढ्यावर काम नाही समज, तिने तसं का केलं याचा अभ्यास इतिहासात करणारे एकमेव व्यक्ती जर तुम्ही आपल्याला पाहिलं तर ज्योती सावित्री आपल्याला सापडली. दुसरे कुणीही तो विचार त्या कालखंडात केला नाही. सगळ्यांनी फक्त बातम्या वाचल्या. आणि म्हणून मला वाटतं माय सावित्री वेगवेगळ्या रूपात जर समजून घ्यायची तर दोन उदाहरणं. बऱ्याच जणांना वाटतं महिलांसाठीच काम केलं, पुरुषांसाठी काय? तर पुरुषांचं पण थोडा अनुभव सांगणं गरजेचं आहे. लक्ष्मण कराई हा स्वतः माय सावित्रीच्या इथे शेजारी वसतिगृह होतं, तिथं राहिला होता. आणि तो म्हणतो माझ्या जन्मदात्या आईची सुद्धा इतकी मला माया भेटलेली नाही तेवढी माय सावित्रीची मला माया मिळाली, एवढ्या का मायाळू होत्या. हे पुरुषाचं तुम्हाला स्टेटमेंट सांगते. दुसरं महादू सहादू वाघोले हा तिथे का राहायचा. यानं सांगितलं मी वसतिगृहामध्ये तिथे असताना रोज वेगवेगळ्या बायका यायच्या आणि बायका घरी आल्यानंतर माय सावित्री पाहायच्या, त्यांच्या साडी फाटलेली असायची. ज्यांची ज्यांची साडी फाटलेली आहे त्यांना माय सावित्री स्वतःची नवी कुणी साडी द्यायच्या. आणि माय सावित्रीने साडी दिल्यानंतर सगळ्यांना असं बघत राहायचे, पण आता रोज किती जणींना किती साड्या देतात, तेवढे असले पण पाहिजे. त्यावेळेस तात्या त्यांच्याकडे पाहत एक दिवस हसले आणि म्हणाले तू सगळ्यांना साड्या देते पण उद्या तू मला नवीन साडी मागितली तर माझ्याकडे असली पाहिजे, कारण मला शाळा आणि इतर सगळ्या कामामध्ये याच्याकडे खरंच तुझ्याकडे लक्ष द्यायला होत नाहीये आणि तू सगळ्यांना देतेस तर उद्या तू मला मागशील. त्यावेळेस माय सावित्रीनं नवऱ्याकडे मिश्किलपणे पाहिलं, हसल्या आणि म्हणाल्या की जाताना वर काय घेऊन जायचंय तुम्ही त्याची काळजी करू नका. मला त्याच बाईला त्या स्त्रीला तिचं अंग झाकण्यासाठी माझी नवी बोली काय माझी ती साडी देणं मला फार गरजेचं आहे. तुमच्याकडे मला काही नको, तुम्हाला मी मागे देते तिथं सोडून द्या, मी तुमच्या बरोबर आहे काम करताना. मला वाटतं हा विचार फार महत्वाचा आहे. स्वतःच्या बायकोला बऱ्याचदा गुडघ्या टक्कल आहे म्हणणारे पुरुष मला दिसतात, पण माय सावित्रीमध्ये आहो जावं बायकोला म्हणणारे शेडजी इतिहासात पहिल्यांदाच दिसतात की ज्यांनी बायकोला गुडघ्या टाकल नाही हे मान्य केलं. मला मगाशी बोलताना म्हणाले की बऱ्याच जणांना असा गर्व आहे, लग्नाच्या आधी माझी बायको शिकलेलीच नव्हती मॅडम, मी लग्नानंतर शिकवलं. शाबास की सगळ्यांनाच. काही बायका सुद्धा म्हणतात अहो मॅडम लग्न केलं तेव्हा नोकरी सुद्धा नव्हती माहिती का, कसे दिवस काढले मी मला माहिती नाही. आता बघा माझ्या नवऱ्याची प्रगती, सगळं मी होते म्हणून, नाही तर दुसरी लागलीच नसते यांच्याकडे. प्रत्येकीला स्वतःचा असणारा गर्व. मेजर कॅन्डी यांनी ज्योतिबांच्या समोर सावित्रीबाईच्या शाळेचं दर्जाचं आणि निकालाचं उत्कृष्ट असणाऱ्याचं श्रेय सावित्रीला देत असताना सांगितलं. बॉम्बे गार्डियन वर्तमानपत्रामध्ये त्यामध्ये महात्मा फुलेंची प्रतिक्रिया घेतली की बायकोचं एवढं त्यांनी कौतुक केलं, बरोबर आहे तुमच्या बायकोची शाळा इतकी चांगली आहे आणि ही शाळा विशेष होती की सरकारी शाळांना सुद्धा लाजवेल अशी ही शाळा होती आणि इतकी चांगली शाळा सावित्रीबाई फुले एका महिलेने काढली आणि ती एवढ्या चांगल्या पद्धतीने काम करते, त्यामुळे सरकारी शाळांपेक्षा माय सावित्रीची शाळा ही सरस आहे. आता ह्या वाक्यावर तुमचं मत काय काय असलं पाहिजे? मी सावित्रीबाई फुलेंना घडवलं म्हणून असं म्हणले का? नाही, असं अजिबात म्हणले नाही. महात्मा फुले त्यावेळेस म्हणाले मी फक्त शाळा काढण्यासाठी नाममात्र आहे, सगळं श्रेय फक्त माय सावित्रीचं आहे. म्हणजे आपल्या बायकोचं श्रेय आहे ते मला देऊ नका, जरी शाळा काढण्यासाठी वाटा असेल माझा, पण फक्त मी नाममात्र हो, माझं निमित्त झालंय, काम तिचं आहे, कर्तृत्व तिचं आहे, मला कशाला श्रेय देता. हे त्यांनी वर्तमानपत्राला दिलेली मुलाखत आहे बॉम्बे गार्डियनला, हा पुरावा सापडतो. आता हे सगळं ऐकल्यानंतर असे जे म्हणणारे असतील ना की माय सावित्रीचं आणि ज्योतिबाचं आम्ही मानतो आणि बायकोला मी घडवलं आणि बायको जर म्हणत असेल नवऱ्याला मी घडवलं, तर मात्र आपण एकमेकांना मदत करतो, एकमेकांना सपोर्ट करतो, म्हणजे अधिकारवाणीनं बोलू नये हे जर आत्मपरीक्षण करावं. बरं, महात्मा फुले हे स्वतःच्या जातीमध्ये काम करत असताना बऱ्याचदा त्यांना त्रास झालेला हे विसरून चालणार नाही. बरेच जण म्हणतात महापुरुष त्या त्या जातीचे. आजच्या कार्यक्रमाचा विशेष आज सगळ्या जातीतले लोक इथे उपस्थित आहेत, मला हे विशेष वाटतं. त्याचं कारण पण असं आहे की महात्मा फुले आणि सावित्रीबाई हे फक्त माळ्यांचे, बाबासाहेब आंबेडकर फक्त बौद्धांचे आणि मग मातंगांचे असे सगळे आपण महापुरुष जर असं खालपर्यंत अशी विभागणी करत गेलो प्रत्येकाचे प्रत्येक.
मला एक विशेष वाटेल, आपण जर या महापुरुषाची जर विभागणी सगळीकडे करत गेलो तर एक गोष्ट महत्वाची आहे, सावित्रीबाई फुलेंनी पहिल्या शाळा काढायची होती त्यावेळेस माळी समाजातल्या 5 मुली यायच्या होत्या, त्यांना शिकवायला पाहिजे होतं. नाही केलं तसं त्यांनी, केलं नाही. इतिहास काय सांगतो? इतिहास सांगतो पहिला विद्यार्थी मराठा होता, ब्राह्मण होता, धनगर होता. आम्हाला इतिहास आत्मपरीक्षण करायला लावतो. आणि सहकारी फातिमा शेख होत्या, भिडे होते, परांजपे होते, राऊत माग होता, राणबा महार होता. काय सांगतो? चौकट सोडली. आम्ही आमच्या महापुरुषांच्या चौकटी सोडताय का किंवा सोडतोय का याचं आत्मपरीक्षण करा. आणि म्हणून धनंजय की महात्मा फुलेंच्या चरित्र या पुस्तकामध्ये लिहितात, आधुनिक भारतामध्ये सामाजिक पुनर्घटनेसाठी चळवळ सुरू करणारी पहिली संस्था म्हणजे सत्यशोधक समाज आहे. आणि सत्यशोधक समाजानं सामाजिक गुलामगिरी विरुद्ध जो आवाज उठवला आणि सामाजिक न्यायाची आणि सामाजिक पुनर्रचनेची जी मागणी केली, यावर आवाज कुठेही कितीही शतकं गेली तरी तो दडपून टाकण्याची ताकद कोणाला नाही. त्याचं कारण आहे, कारण सगळ्या कनिष्ठ समाजाला जी वागणूक दिली त्याची किंकाळी म्हणजे सत्यशोधक समाज आहे. आणि म्हणून सत्यशोधक समाजाचा आवाज कोणाला दाबता येणार नाही. हुंड्याशिवाय कमी पैशात खर्च लग्न हे स्वतः सत्यशोधक समाजातलं विवाहाचं वैशिष्ट्य आहे. आता बऱ्याच जणांना वाटतं की अंधश्रद्धा निर्मूलन वगैरे या सगळ्यांमध्ये काम केलेलं सगळ्यांनाच माहिती आहे, पण हुंडा आजच्या कालखंडात सुद्धा कोविडमध्ये ज्यांची लग्न झालेली आहेत त्या लग्नांवर प्रश्न असे आहे की सोनं महाग होतं, सोनं दिलं नाही आणि कमी पैशात लग्न झालं. आता लग्न झालं, लेकरू झाले, पण नवरा जाच करतो सोनं आणा. मला वाटतं हे आत्मपरीक्षण सत्यशोधक विवाहांचं किती चांगले आहेत हे समजावून सांगितलं तर ती फक्त कोरोनामध्ये लग्न नाहीये, नंतर सुद्धा आपण ती फॉलो केली पाहिजे हे आता आपल्याला कळलं पाहिजे. 2 प्रश्न सांगते आणि मी थांबते, वेळ जास्त होत असेल तर. 2 उदाहरणं अशी की बरेच जण म्हणतात मी या कार्यकर्ता आहे या पक्षाचा, मी या नेत्याला फॉलो करतो. ही उदाहरणं फार लोकांची ऐकते. मी आताच्या या समाजातली असे अनेक कार्यकर्ते आहेत की जे कुठल्या ना कुठल्या कार्यकर्त्यांना पक्षाला बांधील असतात. पक्ष कुठला का असेना, कार्यकर्ता कुठला का असेना, नेता एकीकडे असतो पण जेलमध्ये जाणारा सर्वसामान्य कार्यकर्ता असतो, त्याच्या जामिनाला सुद्धा एक जामीन मिळत नाही. आणि त्यांच्या आया आपल्याकडे येऊन इकडे तिकडे येऊन मदत मागत असतात आणि मुलांकडे मात्र नेतेगिरी आणि राजकारणाचं भूत डोक्यात आहे. हे यंग जनरेशनचं कुठेतरी थांबायचं असेल तर एक उदाहरण सांगते. माय सावित्री अशा पहिल्या होत्या की त्यांनी ज्योतिबांकडे येणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांची लग्न स्वतःच्या खर्चाला लावलेली आहे. याची नोंद इतिहासातली महत्वाची. त्यांची मैत्रीण होती वजुबाई निंबाळकर, त्यांची मुलगी होती राधा. तिचं लग्न फुल्यांनी या दाम्पत्याने स्वखर्चानं सीताबाई आल्हाट यांच्या सीताराम आल्हाट यांच्या मुलाशी लावून दिलेला आहे. स्वतःच्या मुलाचा पहिला आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह लावणारे महात्मा फुले आणि सावित्रीबाई आहेत. आता सत्यशोधक समाजाचे नेते खानोबा कृष्णाजी ससाणे यांची मुलगी होती राधा आणि लक्ष्मी. राधा किंवा लक्ष्मी त्यांचं नाव होतं. त्यांचं लग्न यशवंताशी लागलं. हे जरा हे समजून घेणं जरा उदाहरण गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की स्वतःच्या मुलाचा विवाह लावून दिल्यानंतर आता सून म्हणजे चित्रपट क्षेत्रातली आपली एक सून कशी असते की एकतर प्रत्येक सिनेमा आणि किंवा सिरियल पाहिल्यात एक खलनायिका असते. तिचं रोज काम असतं सासूला काहीतरी त्रास देणं, एका सुनेचं काम असतं संसार आणि कुटुंब सगळं सावरणं, आणि सासूचं काम असतं एका सुनेला दाच करायचा एकीला जवळ करायचं. असं करत ते सिरियल पुढे जात असतात. याच्यात बहुजनांची विचारधारा सिरियल मध्ये कुठंच नसते. त्यांचे सगळे देव धर्म सगळे आपलं कॅलेंडरनुसार चालतं, आपलं पण सगळं टीव्ही सारखं चालतं. साड्या नटणं मुरडणं सगळं हल्ली टीव्ही घरात आलेलं आहे. हे विशेष आहे. आता हे सगळं करत असताना माय सावित्रीच्या ठिकाणी माय सावित्री कशी कसं होती तर माय सावित्रीनं स्वतःच्या मुलाचा विवाह करताना लक्ष्मी उर्फ राधा जी खानोबा कृष्णाजी ससाण्यांची मुलगी होती हिचाशी विवाह करत असताना यशवंताला आणि तिनं एकमेकांना समजून घेतलं पाहिजे याच्यासाठी तिला त्यांनी स्वतःकडे ठेवून घेतलेली होती. यांची बरं समजली पाहिजे आणि मग लग्नाचा आपण विचार करूया. माय सावित्रीनं त्या कालखंडात निर्णय घेतला होता. याचा पुरावा तुम्हाला देते की लग्नाआधी त्यांना घरी ठेवलं कारण त्यांचा परिचय वगैरे व्हावा असं. याबाबतचं पत्र एक इतिहासात सापडतं. ज्योतिबांनी त्यांचे व्याहींना पत्र लिहिलंय 24 सप्टेंबर 1888 ला. त्याच्यामध्ये ते काय म्हणतात, सौभाग्यवतीनं घरचं सगळी कामे सांभाळून लक्ष्मीच मोकळे ठेवलेली आहे, तिचा अभ्यास सुरू आहे, तुम्ही काळजी करू नका. एक व्याही दुसऱ्या व्याह्यांना कळवतोय किती मोठं. असे सासू सासरे आपण आहोत ना. आणि ही सून किती लेकीच्या वरची मोठी असेल त्यांना. दुर्दैव असं
महात्मा फुल्यांना आजारपण आलं आणि महात्मा फुल्यांचं निधन झालं. त्यांचं पत्र मामा परमानंद यांनी सयाजीराव गायकवाडांना वारंवार लिहिलं, पण ते राजांना उशिरा मिळालं आणि बऱ्याचदा मिळू शकलं पण नाही. पण जेव्हा मिळालं तेव्हा त्यांनी 1000 रुपयाचा धनादेश पाठवला आणि महात्मा फुलेंच्या आजारपणासाठी मदत करण्याचा प्रयत्न केला, पण महात्मा फुले लवकर गेले. आता या सगळ्यानंतर नवऱ्याने इतकं आपल्याला सपोर्ट केल्यानंतर एक संपादिका म्हणून, परिषदेचे अध्यक्षस्थान म्हणून त्या किती पद्धतीने चांगलं काम केलं हे तुम्हाला माहिती आहे. आता सुनेचा मुद्दा आहे, तो आपला सांगते आणि मी या विषयाचा शेवट करते. आता मात्र तुम्हाला थोडं आत्मपरीक्षण करायला लागेल आणि पटेल न पटेल याच्यापेक्षा मला ते सांगणं वाचतं फार गरजेचं आहे, कारण अलंकारिक भाषा वापरत गोड गोड बोलणं, भाषण आणि टाळ्या करणं हे मला इथं अपेक्षित नाही आहे. मला सुनेचा मृत्यू 1895 ला झाला, सासूच्या आधी. सासूच्या आधी ज्या सुनेला लेखी प्रमाण वाढवलं त्या सुनेचा मृत्यू झाला लवकर आणि त्यानंतर 2 वर्षानं माय सावित्रीचा मृत्यू झाला. इथपर्यंत तुम्हाला नाती समजली असतील. आता याचा शेवट असा आहे की आता राहिले फक्त कोण? यशवंत. मग यशवंतांना प्रचंड दुःख झालं, वडील गेले, आई गेली, बायको गेली आणि त्यामुळे त्यांचं दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि दुसरं लग्न झालं चंद्रभागा यांची. चंद्रभागा आणि चंद्रभागेला मुलगी होती लक्ष्मी, तिचंच नाव सोमी, असं लक्ष्मी किंवा सोमी नावानं तिला बोलवलं जायचं. 1906 मध्ये यशवंताचा मृत्यू झाला. बघा, 1906 ला आता यशवंताचा मृत्यू झाला, मागे राहिली बायको आणि मुलगी. इथपर्यंत समजलं. आता मात्र थोडं आपण आत्मपरीक्षण करायला पाहिजे. महात्मा फुलेंनी विधवा पुनर्विवाहासाठी काम केलं, म्हणजे महात्मा फुलेंनी विधवांसाठी काम केलं, सावित्रीबाईंनी केलं. स्वतःच्या पोटच्या पोरीची चूक दिसली ना, आपण कानठाळीत ठेवतो. ऑर्डर केलीच्या घटना आहेत की आमच्याकडे स्वतःच्या मुलीच्या चुका एवढ्या मोठ्या की आम्ही मुलीचा खून करतो. त्या सगळ्या समाजाच्या चुका पत्रात घेऊन लोकांच्या मुलीच्या चुका सुद्धा माझी मुलगी म्हणणारे हे माई बाप आहे. यांची सून आता काय विधवा आहे हे समजून घ्या. आणि या विधवा सुनेला खायला प्यायला सुद्धा पैसे नाही अशी वेळ आली आणि जे महात्मा फुल्यांनी ग्रंथसंपदा घरात ठेवली होती की नाही ती तिला विकावी लागली. हे सगळ्यात तुमचं आणि माझं मोठं दुःख आहे. पण ती पुस्तकं विकून ती जगली, पण त्या पलीकडे जे घर होतं ना त्या घरात सुद्धा तिला राहता आलं नाही. पैशांची अडचण, समाजानं सपोर्ट केला नाही, तिला ते घर सुद्धा विकावं लागलं. ते घर 100 रुपयाला 28 ऑक्टोबर 1910 ला मारुती कृष्णाजी देडगे याला विकलं. मला वाटतं हे आमचं अपयश आहे की ज्या समाजानं स्वतःचं आयुष्य आमच्यासाठी पणाला लावलं त्यांच्या वारसांना आम्ही काय केलं, आम्ही काय बघितलं. आणि मग आम्ही सावित्रीबाई फुलेंची जयंती, पुण्यतिथी, महात्मा फुलेंचं नाव घेताना 50 वेळा विचार केला पाहिजे. काय स्मारक झालं याचं कौतुक आहे, पण एवढ्या वर्ष का स्मारक होऊ नाही शकलं याचं मात्र आत्मपरीक्षण आम्ही कोणी करत नाहीये. एवढे वर्ष लागतात ज्यांच्याकडून रोज आम्ही शिक्षण घेतो, पगार पाणी करतो, नटतो मुरडतो, आज आमचा ठाट आहे कोणाच्या जीवावर हे मात्र आज आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. याच्या पुढची वाईट परिस्थिती अशी की आपण त्यांच्यासाठी काहीच करू नाही शिकलो हे मान्य केलं तर यांचा मृत्यू रामेश्वराच्या मंदिरात देवाच म्हणून झाला. हे किती मोठी शोकांतिका आहे. मग आपण काय केलं समाजासाठी? आपल्याला नाव घेण्याचा अधिकार आहे का हा मात्र प्रश्न आहे. आणि यांच्या मुलीचा विवाह बापूराव भोले यांच्याशी झाला. त्यांना दत्तात्रय भोले आणि मधुरा कोदरे तिकडचा असं मुलांचा पुढचा परिवार आहे. आणि याच लक्ष्मी म्हणजे सोनी ज्या होत्या त्या मुलीचा 1938 ला मृत्यू झाला. स्वतंत्र व्यक्तिमत्व असणारी सावित्री 18व्या वर्षी ज्योतिरावांच्या बरोबर आली आणि 21व्या वर्षी ज्योतिराव तिला समजून घेत समाजाचे विचार मांडत गेले. आमचं वय वर्ष किती की आपण किती वया वर्षाची वाट बघतो की आम्ही समाजात जाऊन कधी काम करणार. हे बघा, विचारांशिवाय कृतीशिवाय विचार हे वांझोटे असतात हे ते दोघेही सांगतात. आणि म्हणून पहिला इतिहासातला महिलांचा आंतरजातीय विवाहांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम माय सावित्रीनं केला. हे समजून घ्या. हळदी कुंकवाचे कार्यक्रम इलेक्शनसाठी नाहीत. हळदी कुंकवाचे कार्यक्रम सगळ्या बायका एकत्र आल्या तर त्यांच्या चर्चा होते आणि पूर्वीच्या कालखंडात तर एकत्र बायका यायच्या त्या स्वतःच्या जातीच्याच बाईला हळदी कुंकू लावायच्या, दुसरीला नाही.
एवढी जाती येत असताना EC जोन या कलेक्टर कडून लेटर काढलं आणि मग सगळ्या बायका अशा बसलेल्या आणि दोन्हीकडे सगळ्या बायका बसल्यानंतर मला माझ्या शेजारी माझ्या जातीचीच येते, माझ्या मागं पुढे जातीचीच येते, असं करत सगळ्या लाईनशे बसल्या. माझ्या मागचीलाच मी हळदी कुंकू लावणार कारण ती जातीची माझ्या, असं सगळ्यांच्या कल्पना होते. मात्र माय सावित्रीनं त्या कालखंडात सगळ्यांना सांगितलं मागच्या बाईला हळदी कुंकू नाही लावायचं, तुम्ही मात्र दिशा बदला. आणि मग शेजारची बसलेली बाई आणि माझी अशी तिची दिशा समोरासमोर झाली आणि मी त्या बाईला हळदी कुंकू लावताना तिची जात वेगळी माझी जात वेगळी, असा करत पहिला आंतरधर्मीय आणि आंतरजातीय हळदी कुंकू कार्यक्रम माय सावित्रीनं केला. प्रत्येक सण समारंभाच्या मागे बहुजन विचारधारा माय सावित्री फुल्यांनी जपली. हे आपल्याला प्रचंड आदर्श आहे. पण आता हे करताना शेवट मात्र महात्मा फुल्यांनी सांगितलंय की मी मरेपर्यंत विद्यार्थी होतो आणि आहे. माझं वाचन, संवाद, अभ्यास, चर्चा हा चालूच होता आणि राहील. मी लिहिलं तेवढंच प्रमाण मानू नका आणि मीही ते मानत नाही हे महात्मा फुले सांगतात. काळानुसार महात्मा फुले बदलत गेले पण आपण बदलतोय का हे ते जिवंत असताना म्हणतात, हे फार महत्वाचं आहे. दुसरं, बरेच जण ब्राह्मण समाजावर टीका करतात, खूप छान करतात. पण आता एक आत्मपरीक्षण करण्याला गोष्ट आहे. देवभक्त किंवा देव ऋषी किंवा भगत ही जी संकल्पना आहे ज्याच्यावर अंधश्रद्धा निर्मूलनावर सुद्धा काम केलं तर देव ऋषी आणि भगत हे ब्राह्मणेतर आहेत, ब्राह्मण नाही जास्त. हा अभ्यास का नाही आपण करतो? म्हणजे आपल्याकडेच कमतरता आहे. ब्राह्मण समाजावर आपण टीका करतो ती मान्य आहे, पण या ठिकाणी तर तिकडं टीका करून नाही चालत. म्हणजे आपल्यात किती चुका आहे याचं आत्मपरीक्षण आणि आपण सुद्धा हे शोधले पाहिजे. मग ब्राह्मणेतर समाजात देव ऋषीचं काम करतो म्हणजे अंधश्रद्धा आमच्याकडे जास्त आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम आपल्याकडे होणं गरजेचं आहे. धार्मिक गुलामगिरी आजही शाबूत आहे. विचार क्रांती करण्याची गरज आहे. आणि आता तुम्ही आणि मी आजच्या भाषणाचा शेवट आणि घेऊन जात असताना काय घेऊन जायचंय तर सत्यशोधक समाजाचं कार्य करणं म्हणजे नेमकं काय तर समाज सुधारणा आणि कृतीतनं शून्य असं न वागता कृती करून मी कसं सत्यशोधक समाजाचा हे आपल्याला दाखवणं गरजेचं आहे. नवा पंथ नवी जात आणू नका. विचारप्रधान चळवळ कशी करेल हे बघूया. सत्यशोधक कसं आहे ते बघा. कुठली गोष्ट पहिल्यांदा मांडली की त्याचा विरोध होतो व्हायला पाहिजे. पण मी जे बोलतो त्याला जर मी पुरावा दिला तर समोरचा 50 वेळा विरोध करेल. मी मुद्दा देते, मी पुरावा देते, तुम्ही शोधा ना. वक्ता कुठलाही येईल बोलेल तो खरंच बोलतो नाही तपासता पण आलं पाहिजे. नुसतं भाषण ऐकणं हे त्याचं काम नाही. कारण तुम्ही इथे ऐकायला संख्या कमी असेल, लाईव्ह चालू आहे, या सगळ्या माध्यमातून रेकॉर्डिंग चालू आहे, अनेक ठिकाणी देशभरापर्यंत हा विषय पोहोचतो. आणि तो पोहोचत असताना माझे विचार आणि मत याला जर मला रेफरन्स देता येत नसेल तर टाळ्यांच्या भाषणाला आणि कोणाला टीका टिप्पणी करण्याचा अर्थ नाही. आता आपण आपल्या भांडत बसलो ना तर सगळे मजा बघतील माकडासारखी आपली. आता आपण एकजुटीने येणं आणि काम करणं हे फार गरजेचं आहे. याच्यासाठी तुमचं उणं धुणं माझं उणं धुणं नाही. एका आईला कळतं आपल्या लेकराची उणधुनी काय ती आपण नंतर काढूया. आपण आपल्या आईच्या समोर, आई वडिलांच्या समोर आपल्या लेकरातच भांडण लागलं ना शेजारचा कधी आपल्याला मात करायला पुढे जायला आपल्याला लक्षात येणार नाही. त्याच्यामुळे आपण आपले वाद थोडे बाजूला ठेवूया आणि म्हणून दैववादाच्या ऐवजी प्रयत्नवादावर भर देऊया, प्रयत्नशील होऊया. अंधश्रद्धेच्या ऐवजी बुद्धिवादावर विश्वास ठेवूया. आणि असं करत जाती निर्मूलन आणि अस्पृश्यता विध्वंसन म्हणजेच जुनाट प्रश्नाबरोबर कुटुंब नियोजन याच्याकडे थोडे लक्ष देऊया. कुटुंब नियोजन म्हणून फार गरजेचं आहे. मुलगी झाली म्हणजे उजं नाही तर मुलगी झाली म्हणजे मुलगी नाव कमवते हे सुद्धा मान्य करा. मी ग्रंथपालाची मुलगी आहे. माझ्या 7 पिढ्यात मध्ये कोणी भाषण केलेलं नाहीये. आमच्याकडे मुलगी बोलणं म्हणजे काय मुलगी बोलते. पण आज तीच मुलगी महाराष्ट्रभर वादविवाद वक्तृत्व स्पर्धा जिंकून गोल्ड मेडल मिळवू शकते. याचं श्रेय चळवळीला जातं. कारण तालीवर उचलत्या 10 बाहेरच्या 10 घरात अशी मी राहिलेली आहे जिथं चळवळीचं फक्त वातावरण होतं. पण रोज एक मर्डर होणं, रोज मारामाऱ्या होणं, शिव्या श्राप हे आमचं रोजचं होतं. अशा वेळेस मी हुजूर बागासारख्या शाळेत शिकले. माझ्या शाळेचंही कौतुक आहे कारण माझं मराठी अशुद्ध असणार, शुद्ध करणं, मला डेव्हलप करणं या शिक्षकांना खूप त्रास झालेला आहे. कारण आपण ज्या ठिकाणी राहतो त्याचे नक्कीच तुमच्यावर परिणाम होत जातात. त्यानंतर गरवारेमध्ये सुद्धा मी शिकले. पण मला हे सगळं करत असताना चांगले शिक्षण मिळाले पण त्या शिक्षकांना मी प्रचंड त्रास दिलेला आहे. कुणी मार्गदर्शन नाही केलं तर समोरच्याने आपल्याला ब्लॉक करेल एवढी वेळ आली. पण मला मार्गदर्शन करा कारण मला गरज आहे. आमच्या घरात कोणी शिकले नाही आम्हाला मार्गदर्शन कोण करणार. त्यामुळे एखाद्याला रागावलं तरी ऐकून घ्यायचं. पण तरी सुद्धा आपण आपला पिढीतला विकास केला पाहिजे. कारण आज मी घडले तर मी 10 मुलींना सांगू शकते का ही भाषण असं करायचं असतं. नुसतं उठलं की भाषण कर असं नाहीये. त्या भाषणाचं एक तंत्र आहे, भाषणाचं एक पद्धत आहे आणि ही शास्त्रशुद्ध पद्धत आलीच पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी वक्तृत्वोज्जक सभा काढली होती हा इतिहासाचा पुरावा आहे. वक्ता असला पाहिजे माझा कार्यकर्ता, आमचा कार्यकर्ता. कुठलाही कधी उठतो काही भाषण करतो त्याच्यावर टीका टिप्पणी करता आपण भांडत बसतो. हे अपेक्षित नव्हतं बाबासाहेब आंबेडकरांना. कुठल्याही वक्त्यानं बोलण्याच्या आधी नियोजन केलं पाहिजे आणि म्हणून ती सभा काढली होती. आता आपल्याकडे किती विहारांमध्ये या सभा आहे. परत थाऱ्यासाठीच प्रयत्न चाललाय त्याच्यातच मारामारी पुस्तकांची. ह्यांचं काय
त्यामुळे कार्यकर्ता घडला पाहिजे. संस्थापकाच्या कार्यात आणि विचारात पुढील पिढीने भर घातली पाहिजे. तुमची आणि माझी जबाबदारी. अभ्यास मंडळ स्थापन झालं पाहिजे. परिषदा व्हायला पाहिजेत वेगवेगळ्या. कुठल्याही समाजाच्या परिषदा येऊ द्या, आम्हाला सगळीकडे आमंत्रण द्या, आम्ही सगळीकडे येतो. आम्ही कोणाला टीका टिप्पणी करणार नाही, मात्र आमच्या सोबत येऊ, तुमच्या सोबत येऊ, कधी आमच्या कधी तुमच्या असं म्हणत हातात हात घालून आता आपण काम करूया असं मला वाटतं. चिकित्सा वाढवली पाहिजे. कोणत्याही गोष्टीकडे थोडं प्रश्नचिन्हात्मक बघा, तात्विक दृष्टीने बघा. उत्पत्ती आणि विकास याच्याकडे पाहणं आता सगळ्यात मोठा मार्ग आहे भांडण करण्यापेक्षा. इतिहासात जरी जमा झाला तरी पुढं काय हा प्रश्न पडतो. कारण मी आणि तुम्ही हा सुद्धा आपला एक इतिहास होणार आहे. पुढं काय? आज आपण इतिहासावर बोलतो, उद्या 7-8 दिवस बोलणार आहे, नंतर ह्याचा इतिहास होणार आहे. पुढं काय याचं उत्तर शोधायचं आहे. म्हणून नवा दृष्टिकोन, नवा तत्वज्ञान, नवं कार्यक्रम हे होणं गरजेचं आहे. कार्यक्रमामध्ये नाविन्यता आणूया. 5 वर्ष आपण हेच करतोय, पण ह्याच्यामध्ये आणखी व्हरायटी काय काय करता येईल याच्या आपण मिटिंग घेऊया. याच्या पद्धतीने आज आणखी लोक कशी येतील की आपला हा कार्यक्रम आहे ना, सगळे लाऊडस्पीकरचे बंद झाले पाहिजे आणि इथं कार्यक्रम आहे एवढं सुद्धा समोरच्याला वाटलं पाहिजे. ही आपल्या कार्यक्रमामध्ये ताकद पाहिजे आणि हे आपण निर्माण करू शकतो. ते केवळ टेक्सास गायकवाड त्यांच्या टीमचं काम नाही, हे सगळ्यांचं काम. एकावर डोकून अजिबात चालणार नाही मला वाटतं. म्हणून समर्थ विद्वान दूरदृष्टिकोनात न जगणाऱ्या सत्यशोधकाची गरज आहे आणि ते सत्यशोधक तुम्ही आम्ही इथून पुढे राहूया. समाजाची तत्वांची कार्यक्रमाची नवी घटना, नवे दर्शन मांडणारे कार्यक्रम वेळोवेळी घेऊया. यासाठी पैशांची चळवळीला गरज लागते आणि ते चळवळीतले पैशांचं नियोजन करण्यासाठी आपण आपल्या उत्पन्नाचा काही भाग स्वइच्छेने देऊया. चळवळीला आपण देतो, नंतर चळवळ आपल्याला देते, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. फक्त एक गणित पूर्व नियोजनानं बसणं गरजेचं आहे आणि विश्वासानं. एकदा जर एखादी चळवळीमध्ये हे भ्रष्ट आहेत किंवा हे भ्रष्टाचार करतात किंवा हे आपल्याला हिशोब देत नाही असं झालं तर लोक पण पैसे देणार नाही आणि चळवळ संपून जाईल. येणाऱ्या कालखंडात जुनी पिढी जशी आहे तसे तरुण कार्यकर्ते टिकले पाहिजे, जगले पाहिजे, हे आपण बघूया. मला भाषणासाठी बोलवलं यासाठी मी आभार मानते. आणि राहुल खांडेकर सरांचं विशेष आहे. राहुल खांडेकर सरांची माझी भेट ही पहिलीच आहे. आम्ही आतापर्यंत एकमेकांना भेटलेलो नाही आहोत, मात्र बहुजन संघटकच्या माध्यमातून आमची खरं तर ओळख झाली. आणि प्रत्येक कार्यक्रमाला सरांचा जेव्हा फोन असतो त्यावेळेस मी अशी फार कमी माणसं आहेत की ज्याचा शब्द काढू नाही शकत किती आपल्याला अडचणी असल्या तरीही. असे राहुल खांडेकर सर आहेत आणि सरांमुळे मला वाटतं मला इथे येता आलं आणि खूप नियोजनपूर्वक सोशल मीडियाचं काम पाहणं, काळानुसार चळवळीत झालेला बदल याच्यासाठी बहुजन संघटकचे आभार आणि कौतुक आणि शुभेच्छा. बहुजन संघटनेने खूप मोठा डोलारा आपला सांभाळलेला आहे. काळानुसार आपण बदलणं गरजेचं होतं, नाहीतर आपला विचार जागतिक स्तरावर नाही जाणार. मला विशेष वाटतं बहुजन संघटकच्या पेजचे अनेक शेअर आणि अनेक फोटो आणि व्हिडिओ लंडन, अमेरिकेला किंवा बाहेर देशात जातात आणि तिथून ते माझ्यापर्यंत माझेच पोहोचतात. तर मलाच माहित नव्हतं की अरे मी इथपर्यंत पोहोचले. ते बहुजन संघटक पहिला मला पोहोचवतं. त्याच्यामुळे वक्ता हा कधीही मोठा नसतो किंवा श्रोता हा कधीही छोटा नसतो. त्याचा विचार आणि त्याचं कार्य, त्याची तत्व ही फार महत्वाची असतात. येणाऱ्या कालखंडात वक्त्यावर ही जबाबदारी फार मोठी आहे. एकच विचार, एकच विचारधारा घेऊन आणि एकच विषय लोकांच्या स्क्रिप्ट पाठवून एवढं बोलून चालणार नाही. वक्त्याचा अभ्यास सुद्धा अपडेट असणं ही वक्त्यांवर जबाबदारी आहे आणि अनेक वक्ते तयार व्हावे, त्यांनी चांगलंच काम करावं आणि चांगल्या पद्धतीनं अनेक वक्ते, अनेक अभ्यासू, कोणाला लेखन आवडत असेल तर लेखन, कोणाला कला आवडत असेल तर कला, कोणाला गाण्याच्या माध्यमातून, पण आपला कार्यकर्त्याने आपली चळवळ टिकली पाहिजे. आणि 9 दिवस 9 राष्ट्रमातांपैकी एक राष्ट्रमाता सांगण्याचा हा सन्मान मला दिला, त्याबद्दल संयोजकांचे आभार. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि माय सावित्रीला पुन्हा वंदन करून ऐतिहासिक रंगभूमीत मला बोलायला मिळालं हे मला वाटतं विशेष आहे. या निमित्तानं सगळ्यांचे आभार. सर्वांना क्रांतिकारक जय भीम. धन्यवाद.